मित्रांनो, तर माझ्या बॅकग्राऊंडला आज वेगळं घर दिसतंय कारण मी आलोय पंधुरात. तर मी पंधुरात नक्की कोणाकडे आलोय तर आपल्या ऐश्वर्याच्या घरी, जिने आपल्या अश्विकचं नाव रेडी केलं. अश्विक, ऐश्वर्या विवेक असं तिने काहीतरी करून अश्विक असं नाव बनवलं. आज मी तिच्या घरी आलोय, पण ती घरी नाही. तर आम्ही आज जातोय आपल्या पंधूर गावातल्या नदीमध्ये, नदीवरची मजा. चला. तर मी एवढ्या रिस्कवर बसलोय, श्रावणी गाडी चालवते आणि माझी असली फाटली आहे. डेंजर डेंजर. एवढ्या टेन्शन मध्ये तर मी 10वीच्या परीक्षेला पण नव्हतो, जेवढ्या टेन्शन मध्ये मी आता आहे भाई साहब. इथे लसूणला आपण उचलायला चालेलो तो बघा फुल तयारीत. कुठे गेला कुठे गेला? फुल नदीवर यायला रेडी. चलो भाई, जल्दी जल्दी जल्दी. आणि आता टेबल सीट आहे, पण ही रिस्क तर मी कधीच घेऊ शकत नाही की एका पोरीला मी टेबल सीट घ्यायला देईन. नो नो नो, नाही, नेवर. हे नाही, रस्ता बरोबर नाही. अरे रस्ता बघ, आता तू शूटिंग काढ माग ना, बघ रस्ता बघ तू फक्त. तर लसूण आम्हाला बसलाय, लसूण आमच्या गाडीवरती, आणि मला फिलिंग येते 3 इडियट वाली. गाणं कोणतं आहे ते? हा हा तेच आहे. मिला दो वाले एक पल में जाने नहीं देंगे तुझे जाने. रस्ता डेंजर, रस्ता डेंजर, रस्ता डेंजर, रस्ता डेंजर, रस्ता. तरी पण मी हार नाही मानली. आणि पुढे आले आपल्या समोर पाणी. ही छोटी नदी जाऊ शकतो का आपण? ओ माय गॉड. तर आपण सुखरूपपणे नदीचा रस्ता पार केलाय. त्याच्यावर श्रावणी आम्हाला टेबल सीट नेणार होती. श्रावणीच्या मनात चाललं असेल बरं झालं या विवेकने गाडी घेतली. रस्ता बघून मुळात मी दिलीच नसती. ओ माय गॉड, ओ माय गॉड. आपण श्रावणीला उतरवलंय. नो रिस्क. मी पाडणार नाही गाडी. उतरली. तर हे गाव आपल्या विराज भाऊंचं पण आहे. हे माझं सांगायचं राहून गेलं. आपलं पण गाव आहे. हा, पंधूर. पंधूर, पणदूर. फक्त घरी येऊ नका. लाज वाटली पाहिजे, घरी येऊ नका बोलतो. इकडे मी लोकांना घरी बोलवतोय, हा, आणि हा नाही बोलवतोय. माझ्या घरी थोडी फार्म हाऊस आहे. त्याच्या घरी फार्म हाऊस आहे, तिकडे जावा. काय आलं इकडे ठेवूया. आलेलो आहे आम्ही फायनली नदीवर. तर आपण बाईकचे कष्ट घेऊन बाईकवरून वाकडे तिकडे रस्ते यांचे बघितले, गावचे रस्ते कसे, या रस्त्यांवरून आपण आलोय फायनली नदीवर. त्याच्या आत्याचं पण तेच गाव आहे. ठीक आहे, असू दे. पण ह्याला स्वतःच्या गावच्या नदीचं नाव नाही माहिती, हे विशेष आहे. त्याला काय म्हणायचं बोलताना ऐकलं मी ठेवतो, द लसूण नदी. तर आता आम्ही जातोय नदीमध्ये. तर मला काढावा लागलाय माईक, तर जरा साऊंड मध्ये झोलझाल होणार, सॉरी. चलो भाई जाएंगे नदी. विराटची बॉडी, बॉडी बिल्डर. एवढं काय इथेपर्यंत जर तू येऊ शकतो.
सॉरी. तू कामा केलं तू काम करायला आलीस इकडे मग लॅपटॉप वगैरे घेऊन यायचा. जलपरी जलपरी येते. ही बघा जलपरी. व्हिडिओ कॉल कर. जलपरी आली जलपरी. फुल ऑन रिस्क वरती मी जातोय पाण्यामध्ये विथ माईक. पण माईक भिजवायचा नाही. आणि हे लसूण आता पाणी जर उडवलंस ना तुझ्या पाकळ्या इकडे तिकडे वेगळ्या सुगळ्या करेन, समजलं. कारण माझ्या कॉलरला माईक आहे. आणि माईक दिसलाच नाही त्याच्यात. हा बघा हा बघा दिसला काय. हा असा माईक आहे. जरा हे करतोय. आपल्याकडे पण माईक आहे असं दाखवतोय जरा. फक्त तो भिजवू नको. आपण गरीब आहे. आपल्याकडे एकच माईक हा आहे. तर तुम्हाला मस्तपैकी एक एक नदीचे व्ह्यूज दाखवतो. तर तू नदीवर आल्यावर काय मासे बिशे पकडतो की नाही? पकडतो भाई. कसे पकडतो मासे जरा सांग. आयडिया तुमची. आयडिया आमची आयडिया तर अशी आहे की आम्ही एक अशी साडी किंवा फडका घेऊन येतो. हा असा मी इकडून हे दोन टोक एका साईडला एक जण पकडणार, तिकडचे दोन टोक एक जण एका साईडला पकडणार. ते असे पाण्याखाली घेऊन जाणार. मध्ये काहीतरी टाकावं लागेल आणि ना. मध्ये पिठावर येतात ते तसं टाकायचं. आणि झापकन खायला आले की लगेच वर उचलायचं की असे मासे येतात. खाता की नाही माझ्या मजेसाठी पकडतो आणि आम्ही परत सोडून देतो. नदीत सोडतो नाही तर विहिरीत सोडतो. मछली जल की रानी है, जीवन खायचे पण उसका आहेत, पण पाणी त्याच्यासाठी है. आपल्याला मी आहे व्हेजिटेरियन, तर मला नको सांगूस पुढचं काही. तुला कोण सांगते मी नॉन व्हेज मित्रांसाठी काहीतरी आहे खास. बोला. खायचे पण मासे असतात पण त्याच्यासाठी आपल्याला जाळा लावावं लागतं तर ते भेटतात. ओके 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 फाईन. नदी करते शाईन. तर 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 आत्ताच्या क्षणाला राहिला माझा हात उगाच मी भिजवला रे. तर आत्ताच्या क्षणाला सर्वात दुःखी माणूस ज्याला भिजता नाही येत आहे तो बसलाय पण ती भिजत का नाही काटावरती. भिजत का नाही? काटा नदीच्या काठी अरे सजणासाठी गाणे गात झुरावे. माझ्या कॉलरला माईक आहे म्हणून, नाही तर मी आत्ता एक डुबकी मारली असती मस्तपैकी. हा बघा. तू ह्याला लसूण का बोलतात ते तुम्हाला आता मी दाखवतो. ह्याला लसूण का बोलतात ना ते तुम्हाला दाखवतात. लसूण बघा त्याची केस बघा परफेक्ट पाकळीज. बघा बघा हा लसूण आहे आमचा.
अजून तशीच आहेत. भाई आमचा लसूण भाई मजा घेताना मस्त पैकी. लसूण ने विराज, आता समजलंच असेल तुम्हाला नाव लसूण, आता काय बोलू. एवढीच मजा घेऊन बाहेर जातोयस का? जा ना जरा मजा कर ना, दाखवूया ना लोकांची, जळवूया ना जरा आपण की नदीची मजा. आणि मुंबईमध्ये राहून घेताय तुम्ही नोकरीची सजा. वा 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 वा, क्या बात आहे. वा वा. सुचतंय मला खूप. कारण आणि की प्रत्येक इथे गोष्टीला आहे आहे माझ्या स्वरूप. ओ माय गॉड, स्वरूप धायपुलेची मला आठवण आली. तो हा एक आमच्यातला मित्र आहे अजून पण. BMC कामगार. जेवढी नदी दाखवेन तेवढी कमीच आहे. आणि त्या नदीत तेवढी. मस्तपैकी नाश्ता चाललाय. साफसफाई करून नाश्त्याची तयारी करताना तर आम्ही नेमके संध्याकाळच्या वेळेला आलोय. त्याच्यामुळे आम्हाला जरा लवकर घरी जावं लागणार आहे, कारण घरी ओरडा पडेल. आणि हे तुम्हाला माहितीच आहे का, मी जास्त बोलत नाही. ओ भाई भाई भाई, लय सांभाळून यावं लागतं, एवढी भीती वाटते मला. चल चल उभा राहा, लय मोठा पोहतोय, लय पोहतोय. नाही, असं यो. हळूहळू बाहेर येतात ना, हळूहळू. मस्तपैकी नदीत आम्ही पोहून आता चाललोय. आपुल्या घरी. आपल्या मस्तपैकी अंघोळ करून बाहेर येत आहेत. कसं वाटलं तुम्हाला, जरा काय एक्सपिरियन्स द्या, लोकांना पण समजू दे की नदीवरचं अंघोळ कशी आहे. तर नदीचा एक्सपिरियन्स तर खूप भारी आहे. मी इकडे येतच असतो, माझंच गाव आहे. तुम्ही पण या आणि या नदीचा आस्वाद घ्या. आणि तुम्ही पण या, पण त्याच्या घरी येऊ नका असं म्हणणं आहे. पाटात या आणि या नदीचा आस्वाद घ्या. तर तुम्हाला कसं वाटतं? ए, चुप रे. यायला नाही मला हा, खूप छान प्रश्न विचारलेला आहे की तुम्हाला नदीत काय फायदा मला इथे येऊन, जर मी भिजू नाही शकली तर जा ना, बस ना. श्रावणी आता जिद करते की तिला आम्ही नदीमध्ये भिजायला नाही दिलं, त्यासाठी तिला जायचंय बाईकने आणि ट्रिपल सीट ती आम्हाला घेणार. तर आम्ही असं ठरवलंय की आम्ही रात्रभर नदीमध्ये राहतोय आणि गुबडासारखा काहीतरी इकडे तिकडे शोधतोय. काय तुला काय होतंय काय? लय भारी जोक झाला. आता आम्ही तुम्हाला दाखवतो पंदूरचा सिलिंग. आता पंदूरचा सिलिंग. वाव. आणि इकडनं तर नदीचा व्ह्यू एक नंबर दिसतो. तर आता आपण जातोय घरी. आणि जाता जाता काय आपलं वाक्य आहे आपल्या चॅनलला, काय लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हिचा काहीतरी बोलतच चालू आहे. व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. ला ना ना.